पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधन जपून वापरा असा संदेश दिला तेव्हाच भारतीयांना कल्पना आली होती की इंधन संकट तोंडावर आहे। आज परिस्थिती अशी आहे की अनेक पेट्रोल पंप कोरडे ठाक पडले आहेत, सीएनजी पंप बंद आहेत, 5 दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे, शेतकरी वाहन चालक हवालदिल झाले आहेत कारण इंधन संकट घोंघावत आहे। एकीकडे केंद्र सरकारने सांगितलंय आपल्याकडे 60 दिवस पुरेल एवढा इंधन साठा आहे, पण हा इंधन साठा नागरिकांपर्यंत पोहोचताना का दिसत नाहीये? पेट्रोल पंप बंद का आहेत? इंधन संकट आहे हे सरकार समोर येऊन सांगत का नाही? इंधन आयाती संदर्भात आपलं धोरण चुकतंय का? इंधन आयात आणि निर्यात यात समतोल राहिलेला नाहीये का? देशाला अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशियाकडनं इंधन खरेदी होत राहिली तरी संकट पूर्णपणे टळणार आहे का? मध्य पूर्वेतली कोंडी सोडवण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील असे अनेक प्रश्न आज मितीला आहेत, ज्याची उत्तरं शोधायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक श्रेयस देशमुख आहेत दिल्लीवरून, दिल्ली पॉलिसी ग्रुपमध्ये ते सिनियर रिसर्च फेलो आहेत, आणि त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी नागरिकांमधनं काय प्रतिक्रिया येतात त्या सुरुवातीला ऐकूया। रोजच वाढत राहिलं तर गोरगरिबांना जगायचं कसं? आम्ही काय मिनिस्टर लोक आहे का? मिनिस्टरच्या ताफ्यात बघा किती हजारो गाड्या पुढे असतात, पाठीमागं असतात, ते कमी केलं पाहिजे। एक एक मिनिस्टर फिरू शकतो ना, असं काय वेगळं काय त्याच्यात असतं? मिनिस्टरच्या पाठीमागे कशाला गाड्या लागतात? 50 गाड्यांचा ताफा घेऊन जातात, 500 गाड्यांचा ताफा घेऊन जातात, मग याच्यावर पेट्रोल खर्च होतं का नाही? डिझेल खर्च होतं का नाही? हा कुणाचा पैसा जातो? गोरगरिबाचाच जातो ना, करमुक्त टॅक्स मधून। 3 रुपये म्हणजे छोटी गोष्ट नाही, प्रत्येकाकडनं 3 रुपये इंटू नंबर ऑफ काउंट प्रत्येक जण इथे पेट्रोल भरत असतो, तर तुम्ही विचार करा त्याप्रमाणे लोकांना किती त्रास सहन करावा लागतो। त्याच्यासाठी पहिलंच काहीतरी सरकारने प्रोव्हिजन्स करून आपल्या सामान्य जनतेला त्रास नाही होणार याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे। सर कसं आहे माहिती आहे का, हे पेट्रोलचे भाव वाढणार होते अगोदर, म्हणजे 2-3 दिवस अगोदर माहिती होतं ते। आम्ही अगोदरच टेन्शनमध्ये आलेलो। मी स्वतः ट्रेनिंग घेते 2 व्हीलरचं, मला रोज 1,500चं पेट्रोल लागतं, तर मला खूप त्रास होणार आहे या गोष्टीचा, आणि पेट्रोल कमी झालं पाहिजे ॲक्च्युली। भावना आता काहीच नाहीत, कारण वाढणार ही गोष्ट ते आपल्याला आता युद्ध पण चालू आहे, आपल्याला कळतच आहे। त्यामुळे आणि आता काहीतरी आता मी न्यूज पाहिली तिथे काहीतरी परत एक आपल्या बोटीवर परत हमला झालेला आहे, त्यामुळे तर वाढणारं हे साहजिकच आहे। आणि माणसं काही कमी करत नाही कुठे, म्हणजे इथून समजा थोडं तरी चालायचं असेल डिस्टन्स, चालण्यामध्ये पण ते लोक हे करत नाहीयेत, गाडीनेच प्रवास करतात, त्यामुळे महाग होणारच, साहजिकच आहे ते। लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत आणि साहजिक उद्विग्न प्रतिक्रिया असणार आहेत, कारण त्यांचा प्रश्न काय असतो, मला पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, इतका साधं त्यांच्या आयुष्याचं लॉजिक असतं। विश्वास पाठकजी, जर पंतप्रधान म्हणतायत, केंद्र सरकार सांगतंय की 60 दिवसांचा रिझर्व्ह साठा आपल्याकडे आहे, अजून संकट म्हणावं तेवढं गहिरं झालेलं नाही, पण पेट्रोल पंप ओस पडतायत, सीएनजी पेट्रोल पंप बंद आहेत, राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये, अनेक ठिकाणी अक्षरशः रांगा लावाव्या लागतात आणि डिझेल संपलं असे बोर्ड लागतात, हे वास्तव नाकारून कसं चालेल? नम्रताजी, मी पूर्ण जबाबदारीने सांगू इच्छितो की पेट्रोल आणि पेट्रोल पंप हे पूर्ण सरासरी म्हणजे पूर्णतः बंद आहे असं म्हणणं चुकीचं आहे। काही 1-2 असू शकतात, मात्र पेट्रोलचा सप्लाय हा व्यवस्थित चालू आहे। 80 दिवसापूर्वी जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा याच विरोधकांनी असं म्हटलं होतं की 8-10 दिवसाच्या वर हे पेट्रोलचं यांचं काही साठा चालणार नाही। आज 80 दिवस झाले या सरकारने पेट्रोलचा सप्लाय हा व्यवस्थित मेंटेन केलाच आहे, आणि याच्या पुढचे 60 दिवसाचा साठा आपल्याकडे आहे। त्याचं कारण असं आहे की आपलं नियोजन हे व्यवस्थितच होतं। हॉर्मुझ मधून येणारं जे पेट्रोल आहे की तेल आहे, हे जरी कमी झालं असलं तरी आपण इतर मार्गाकडनं वळवून ते आणतोय। रशियाचं तेल हे अनइंटरप्टेड आपल्याकडे येतच आहे, पण रशियामधून फक्त 40% तेल येत आहे, त्यामुळे खूप असं चिंता करण्याची किंवा कागावा करण्यासारखी स्थिती नाहीये। मोदीजींनी जे आवाहन केलं होतं की युक्रेन आणि रशियासारखे युद्ध समजा 3-4 वर्ष चाललं तर आपल्याला देखील एक प्रिकॉशनरी मेजर घ्यावे लागेल, अन्यथा आपली गंगाजळी चांगली आहे, आपलं करंट अकाउंट डेफिसिट देखील कंट्रोलमध्ये आहे, खूप चिंता करण्याचं असं काही कारण नाहीये।
विश्वास पाठकजी, तुम्ही म्हणताय 1-2 ठिकाणी असेल असं चित्र नाहीये. प्रत्येक जिल्ह्यात किमान 3 ते 4 ठिकाणी आमचे प्रतिनिधी जाऊन पोहोचलेले आहेत. इथे स्क्रीनवर मी तुम्हाला किमान 4 ठिकाणचे व्हिज्युअल्स दाखवू शकते. पेट्रोल संपलंय, डिझेल संपलंय. बीडमधनं जी प्रतिक्रिया आली त्याच्यात ते सांगतायत की आम्हाला आठवड्याला 2 ते 3 टँकर भरून पेट्रोल डिझेल लागतं. आम्हाला प्रत्यक्षात 1 टँकर भरूनच जर इंधन येतंय तर ह्या तुटवडा असणारच आहे. पेट्रोल पंप बंद राहणारच आहेत. म्हणजे कुठेतरी कमतरता आहे हे आपल्याला मान्य करायला हवं. मी येते पुन्हा या मुद्द्यावर. आपल्याकडे हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवारजी, विरोधकांच्या नजरेतनं तुम्ही टीका कराल हे साहजिक आहे, पण सध्या देशापुढचं हे संकट गहिरं आहे. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा खूप विचार करून या प्रश्नाकडे देशाच्या हितातनं बघितलं पाहिजे. आता या क्षणाला काय तुम्हाला वाटतंय? देशहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू व्हायच्या अगोदरपासून सांगतोय की इंधनाची दरवाढ ही इथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे. ज्या दिवशी हल्ला झाला, इस्रायलनं हल्ला केला, तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या युद्धाला तोंड फुटलं होतं. त्याच्या अगोदरपासून भारतीय रुपयाचं अवमूल्यन हा आमच्यासाठी देशहित डोळ्यासमोर ठेवून चिंतेचा मुद्दा होता. 95 रुपयापर्यंत डॉलरची किंमत गेली होती. ती युद्धाच्या अगोदर गेलेली होती. हे अर्थशास्त्रीय वास्तव आहे, ते हायपोथेटिकल असू शकत नाही. त्यामुळे देशहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही सांगत होतो की या देशाच्या केंद्र सरकारची अर्थशास्त्रीय धोरणं चुकतायत. त्याचा सर्वात मोठा फटका हा आपल्या इंधन सुरक्षेला बसतो आणि आपली इंधन सुरक्षा मजबूत करण्यासाठी आपलं परराष्ट्र धोरण आपण देशहितासाठी वापरलं पाहिजे. अमेरिकेच्या कच्छेपी लागणं, इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षाकडून काय तर मेडल गळ्यामध्ये बांधून घेणं, यामुळे आपले इराण सोबतचे संबंध खराब झाले. जो इराण इंधन सुरक्षेमध्ये आपला सर्वात विश्वासार्ह आणि व्यावहारिक असा देश होता, त्या देशाला आपण दुखावलं. चीननं जसं इंधनाचा साठा 3 वर्षापर्यंतचा केला, तसा इंधनाचा साठा करण्यामध्ये आमचं केंद्र सरकार दुर्दैवानं अपयशी ठरलं. इस्रायलकडून किंवा अमेरिकेकडून जेवढं तेल मिळत नाही त्यापेक्षा जास्त तेल आपल्याला इराणकडून आणि रशियाकडून मिळत होतं. या दोन्ही देशाच्या विरोधात आपण काहीतरी आहोत असा मेसेज युद्धाच्या दरम्यान खुद्द पंतप्रधानांनी दिला. म्हणून आजचं इंधन संकट ओढावलेलं आहे. ज्यावेळेस इंधन स्वस्त मिळत होतं आंतरराष्ट्रीय बाजारात, त्यावेळेस कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी याच सरकारनं सलग 22 वेळा इंधनाची दरवाढ केली. आता युद्धाचं कारण सांगून रोज दरवाढ करतायत. 2 दिवसामध्ये 4 रुपयांनी इंधनाचे दर वाढलेले आहेत. आता आमचं विदर्भातलं वाशिम असेल, कोल्हापूर असेल, माझ्या मराठवाड्यातलं वैजापूर असेल, इथं ज्या पेट्रोल पंपावर कॅन घेऊन रांगा आहेत त्या रांगा डिझेलसाठी आहेत. आता खरीपाची तयारी सुरू करण्यासाठी सगळी शेती आमची आता ट्रॅक्टरवर यांत्रिकीकरणावर चालते. ट्रॅक्टर घेऊन पंपावर आम्हाला येणं शक्य नसतं. 40-40, 25-25 एकर दिवसाला ट्रॅक्टर आमचं तिथं काम करत असतं. त्याला कॅन्डामध्येच आम्हाला डिझेल घेऊन जावं लागतं. आणि आता केंद्र सरकारनं त्यांच्या पेट्रोलियम खात्यानं कंपन्यांना आदेश दिले. कंपन्यांनी पेट्रोल पंपाला आदेश दिले की वाहन घेऊन आल्याशिवाय डिझेल देऊ नका. ग्रामीण भागामधली माझी सगळी अर्थव्यवस्था ही डिझेलच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. खरीपाचा काळ आहे, पेरणीचा काळ असणार आहे 8-10 दिवसावर. मान्सून आता आपल्या देशाच्या सीमेवर येऊन थांबलेला आहे. असं असताना इंधनाची दरवाढ आणि इंधनाची कमतरता ह्या वास्तवाला आम्ही सामोरे जातोय. त्याच्या विरोधामध्ये आम्ही वर्षभरापासून बोलतोय. केंद्र सरकारनं लक्ष नाही दिलं. त्याची फळं पूर्ण देश भोगतोय आज. बर, मला श्रेयसकडे जायचं. श्रेयस, आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधलं राजकारण होत राहणार आहे. आपल्याला कुठेतरी फॅक्ट्सवरती पण कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आत्ताचं जी देशातली परिस्थिती आहे, प्रत्यक्षात रस्त्यावरती हा तुटवडा जाणवतोय का? तर हो, जाणवतोय. केंद्र सरकार सांगतंय की जेवढी परिस्थिती सांगितली जाते तेवढी गंभीर नाहीये, पण प्रत्यक्षात रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला त्या झळा बसतायत, हे तितकंच खरं आहे. आपलं कुठे चुकतंय ज्याच्यामुळे ही आजची परिस्थिती ओढवली आहे, की संपूर्णपणे युद्धावरती आपण हे थोपवायचं? आपलं कुठे चुकतंय आणि कुठे चुकत नाही ह्यावर मी नाही बोलू शकणार. पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस ही परिस्थिती येणार हे नक्की होतं. आणि त्यावेळेस आपण या गोष्टीवर चर्चा पण केली होती. आणि तसं पाहिलं तर मागच्या 3 महिन्यामध्ये बांगलादेश असो, पाकिस्तान असो, चीन असो, प्रत्येक देशामध्ये 3-3, 4-4 वेळेस इंधन दरवाढ झालेली आहे. अमेरिकेमध्ये पण झालेली. पण प्रगत राष्ट्रांमध्ये ती दरवाढ खपवून नेण्याची क्षमता आहे, जे की प्रगतीशील देशांमध्ये नाही, जसं भारत किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो. त्यामुळे त्याच्या झळा आपल्याला लागणार हे नक्की होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट तार्किक दृष्ट्या पाहिली तर एखाद्या गोष्टीची कमतरता आहे आणि भविष्यामध्ये त्याची अनिश्चितता आहे असं ज्यावेळेस आपल्याला माहिती असते त्यावेळेस आपण त्याची रेशनिंग करतो किंवा ती गोष्ट जपून वापरतो आणि जिथं आवश्यक आहे तिथे वापरतो. खरंय.
ज्यावेळेस पंतप्रधानांनी आवाहन केलं, खरं तर ते आवाहन 3 महिन्यापूर्वीच करायला हवं होतं असं मला वाटतं. हो. पण ते आवाहन जर आता केलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की इंधनाची तुटवडा खरंच आपल्याला ऑन ग्राउंड जाणवतो आहे. हम्म. आणि मग आपल्याला ह्याची जाणीव का नाहीये अजून, आणि किंवा गव्हर्नमेंट आपल्याला त्याची जाणीव पूर्णतः करून का देत नाही? हम्म. तर त्याचे माझ्या मते 2 कारणं असू शकतात. एक तर मागच्या आठवड्यामध्ये सगळ्या मंत्र्यांची बैठक इथे दिल्लीमध्ये झालेली होती. त्यावेळेस पंतप्रधानांनी पण आवाहन केलं होतं की पॅनिक सिच्युएशन क्रिएट नाही झाली पाहिजे देशामध्ये. हम्म. तर पॅनिक सिच्युएशन देशामध्ये तयार होऊ नये, ज्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी अजूनही गव्हर्नमेंट प्रयत्न करते. हम्म. दुसरं, शेअर मार्केट पडतंय. तर शेअर मार्केट का पडतंय, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी भारतामध्ये येत होती ती आता, तसं पाहिलं तर पूर्ण जगामधनच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट रिट्रीट होतीये, परत चाललेली आहे. तर भारतामधनं पण चालली आहे. तर जर पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली तर त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पण होणार आणि आपण एका चक्रव्यूहामध्ये फसू. म्हणून मागच्या 3 महिन्यामध्ये गव्हर्नमेंटने प्रयत्न केले असतील, पण लोकांना त्याची जाणीव करून देण्यामध्ये आय थिंक गव्हर्नमेंट कुठेतरी कमी पडली असं मला वाटतं. बरं, मला विश्वास पाठकांकडे जायचंय. विश्वास पाठकजी, एक आपण समजू शकतो की लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन व्हायला नकोय, त्यामुळे काही गोष्टी 2 हात राखून सरकार सांगत असेल तर हे आपण समजू शकतो. पण या घडीला म्हणजे एक साधं गणित जर मांडायचं झालं तर आपल्या गरजेच्या 85% तेल आपण आयात करतो, ज्यातलं जवळपास 40% आपण रशियाकडनं आयात करतो. बरं, आखाती देश किंवा इराण हे काय आपले सगळ्यात मोठे सप्लायर देशातला भाग नाही. आपण अगदी नायजेरिया, इकडे मेक्सिको, ब्राझील किंवा गयाना वगैरे ह्या देशांकडनं, मला वाटतं चाड नावाच्या देशाशी सुद्धा आपलं मध्यंतरीच्या काळात करार झालेला होता. आफ्रिकन देशांशी आपले करार झालेले आहेत आता हे सगळं संकट आल्यानंतर. सो आपल्याकडे तेल नाहीये अशातला भाग नाही. आपल्या गरजेला पुरेसं तेल आता आपल्याकडे नाहीये, ही फॅक्ट आहे. विश्वास पाठकजी, आपण जसं तेल आयात करतो तसंच आपण हे तेल शुद्धीकरण करून त्याची निर्यात सुद्धा करतो. आता या क्षणाला जर आपल्या देशामध्ये अडचण असेल तर टेक्निकली ही निर्यात थांबवली पाहिजे का? ही निर्यात थांबतीये का? यातला समतोल कशा पद्धतीने गाठला जाऊ शकतो? गुप्ताजी, तुमच्याला उत्तर द्यायच्या आधी मी श्रेयसला सांगू इच्छितो की इंडिया इज स्टील मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन फॉर FDI. आणि FDI एकदा आला की FDI असं जात नसतो परत, त्यामुळे ते थोडंसं मी करेक्शन केलं. दुसरा आपला जो मुद्दा आहे की 87% तेल आपण आयात करतो. ते आयात करताना काही कॉन्ट्रॅक्ट असे आहे की ते आउटसोर्स होऊन इंडियामधनं त्याचं रिफायनिंग होऊन ते परत जातात. ते आपल्याला ठेवता येत नाही. आपल्याला आपल्या वापरासाठी जे तेल असतं त्याचे जे अग्रीमेंट झाले असतात त्याच्या माध्यमातून तेल येत असतं. आता झालं असं की हॉर्मुझचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे हे बरेचसे आपले जहाज वळसा घालून येतात आहे, त्याच्यामुळे वेळ लागतोय. आणि दुसरं, इन्शुरन्स कंपनी त्याच्यावरचा इन्शुरन्सचं प्रीमियम इतका हाय करून टाकला की त्याच्यामुळे दर वाढतात आहे. मला असं वाटतं की भारत इन टर्म्स ऑफ क्वांटिटी सप्लाय हे आतापर्यंत व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. त्यात थोडी सप्लाय चेनमध्ये काही पेट्रोल पंप बंद असतील तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं, मात्र तुटवडा नाहीये आणि 60 दिवसाचं पेट्रोल आणि हे आहेच. तिसरं की आता जसं हनुमंत पवार अभ्यासू आहेत, चांगले आमचे मित्र आहेत, मात्र 3-3 वर्षाचा साठा मला वाटत नाही कोणत्या देशाकडे असतो. आपण जर ठरवलं की 3 वर्षाचा मी साठा करतो तर साठवणूक करण्याची कोणाचकडे अशी ताकद नाही आहे. अमेरिका जो स्वतः 60-60% ऑइल प्रोड्यूस करतो, 40% इम्पोर्ट करतो, त्यांनी देखील 55% तेलाचे दर का वाढवले, कारण याचं हे काय सेल्फ कम्बसिबल असं मटेरियल असतं, त्यामुळे त्याचा साठा एका पॉईंट नंतर करता येत नाही. आणि त्याचं प्रोडक्शन आणि कन्झम्पशन, जसं इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन आणि कन्झम्पशन हे एकत्रच व्हायला पाहिजे, अशा टाईपचं ते लॉजिस्टिक आहे. तर मला असं वाटतं की भारताने चांगल्या प्रकारे याला मेंटेन मला विश्वास पाठकजी एक कळत नाही, तुम्ही अजूनही तुटवडा नाही असं का म्हणताय? आपण आपल्याकडचं इंधन संपलंय असं म्हणत नाही आहोत, पण तुटवडा आहे हे तरी म्हणा. पेट्रोल पंप बंद आहेत, तिथे बोर्ड लिहिलेले आहेत पेट्रोल संपलं, डिझेल संपलं, CNG संपलं, अजूनही तुटवडा नाही असं कसं म्हणता तुम्ही? मी काय म्हणतोय, सप्लाय चेन डिस्टर्ब झाली असेल तिथपर्यंत पोहोचायला काही अडचण असेल काही पेट्रोल पंपावर, मात्र मी दाव्याने सांगतो की सरसकट संपूर्ण कशामुळे डिस्टर्ब झाले? सप्लाय चेन डिस्टर्ब व्हायला काही घडलंय का? भारतात युद्ध घडलंय का? कुठची आपल्याकडे महामारी आली आहे का सप्लाय चेन डिस्टर्ब व्हायला? तुम्ही तर म्हणताय आपल्याकडे इंधनाचा साठा व्यवस्थित आहे, मग सप्लाय चेन डिस्टर्ब कशामुळे झाले?
बघा, समजा एखादं जहाज मुंबईला बॉम्बे हायला येणार असेल, ते जर वैजागला गेलं असेल तर तिकडनं आपल्या इथे जी सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. स्टॉक आपल्याकडे भरपूर आहे. हे आपण 80 दिवसामध्ये सिद्ध केलेलं आहे ना भारताने. एवढं मोठं युद्ध झालं, सुरू झालं, विरोधकांनी कांगावा केला, तरी 80 दिवस सप्लाय चालूच आहे. आणि तेव्हाही आपण म्हटलं होतं की 60 दिवसाचा आपल्याकडे पुरवठा आहे, डिमांड आहे, आपलं स्टोरेज आहे. आताही आपण म्हणतोय, त्यामुळे आपण सरकारवर विश्वास का ठेवू नये? मला असं वाटतं की इतकी चिंता करण्यासारखी स्थिती आहे. मोदीजींनी जो काही आवाहन केलंय की तुम्ही त्याला कर्टल करा, कारण आज आपल्याकडे $770 बिलियन गंगाजळी आहे, फॉरेन एक्सचेंज आहे. ते साधारणतः 11 महिने आपल्याला पुरेल असं आहे. याचे जर रेट्स वाढले आणि आपला रुपया देखील घसरतोय, ही वस्तुस्थिती आहे. तर हे 11 महिन्यात समजा 8 महिन्यावर आलं तर तो पिरियड आपल्याला वाढवण्याच्या दृष्टीने आपण आपलं जर कन्झम्पशन कमी केलं, फॉरेन एक्सचेंज जर आपण कन्झर्व केलं तर ते देश हितासाठी राहील. त्याच्यात अझम्पशन असं आहे की युद्ध वाढलं तर. आता प्रश्न असा, जसं आमच्या वक्त्यांनी म्हटलं की 3 महिन्या आधीच मोदीजींनी जसं का नाही घोषणा केली, पण देशाला पॅनिक करण्याची काही आवश्यकता नव्हती. कारण हे जेव्हा युद्ध सुरू झालं होतं तर ट्रम्पने असं म्हटलं होतं की इथे सत्ता स्थापन किंवा सत्ता बदल झाला की आम्ही युद्ध थांबवून देऊ. पण ते गोल पोस्ट चेंज करत गेले. खोमेनीचा मृत्यू झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या कारणास्तव ते गेले. आणि शेवटी मागच्या आठवड्यात तेव्हा त्यांनी जेव्हा म्हटलं की आमचे नेगोशिएशन्स आता हे व्हेंटिलेटरवर आहे, तेव्हा असं लक्षात आलं की आता युद्ध लांब चालणार आहे. आणि कर्मधर्म संयोगाने 5 राज्यातल्या निवडणुका पण तेव्हाच संपल्या होत्या. 29 तारखेला निवडणुका संपल्या. 30 तारखेला आपल्याला दर वाढत आले असते. 15 मे पर्यंत काय वाट पाहिली असती? निवडणुकीशी जर जोडायचं आहे तर 8 महिन्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये, गुजरातमध्ये निवडणूक आहेत. मला सांगा, ज्या सरकारने 2022 पासून आज पेट्रोल डिझेलचे दर वाढवले नाही, ते सरकार किती जबाबदारीने त्याचं नियोजन करत आहे हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. बर, ठीक आहे. हनुमंत पवारजी, पटतंय का सरकार जबाबदारीने पेट्रोलचं नियमन करतंय असं म्हणतायत सत्ताधारी? नम्रताजी, मला एका गोष्टीचा उल्लेख इथं आता अगदी अभिमानानं करू द्या की आपल्या भारत देशाची जी इंधनाची गरज आहे त्या गरजेचा एक मोठा वाटा आपल्या स्वतःच्या देशामध्ये इंधनाची आपण निर्मिती करतो, इंधनाचं उत्पादन करतो. त्याच्यामधला 70% वाटा हा एकट्या ONGC या कंपनीचा आहे. जी ONGC कंपनी पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या दूरदृष्टीतून त्यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1956 तयार झाली. त्या ONGC मध्ये मागच्या 11 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला, जी दिरंगाई झाली, जे तांत्रिकदृष्ट्या करायला गोष्टी हव्या होत्या त्या झाल्या नाहीत, याची माहिती आता प्रेसमध्ये लोकांसमोर येते. त्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घ्यावी. 70% इंधन जे आपल्या देशामध्ये एकूण इंधनाची निर्मिती होती त्यातलं 70% ONGC मध्ये होत होतं, ते आज 40% आलं. तर हे जे प्रशासनामधली आणि सरकार चालवण्यामधली, कंपन्या चालवण्यामधलं जी बेफिकिरी आहे ती बेफिकिरी सुद्धा या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसत आहे. मला एक साधं तुम्हाला सांगायचंय, भारत सरकारचा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो नावाची जी PIB नावाची सरकारी माहिती देणारी संस्था आहे, या संस्थेनं 16 जून 2025ला मोदी सरकारला 11 वर्षे झाली म्हणून एक मोठी पोस्ट केलेली आहे. आजही सगळ्याला बघता येते. 16 जून 2025ची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तेलाच्या उत्पादनामध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्यासाठी काय काय केलं 11 वर्षामध्ये हे छाती ठोकून तिथं सांगितलेलं आहे. दोन्ही प्रकारच्या तेलामध्ये, ज्या तेलामध्ये परकीय गंगाजळी जास्त जाते ते क्रूड ऑइल असेल की खाद्य तेल असेल, या दोन्हीमध्ये 11 वर्षामध्ये आम्ही आत्मनिर्भर झालो अशी 16 जून 2025ला मोदी सरकारनं केलेली घोषणा आता कुठं हवेमध्ये विरून गेली. आता तुम्ही खाद्यतेलही कमी खा म्हणताय आणि तेलही, डिझेल पेट्रोलही कमी वापरा म्हणताय. तर अजून तरी आपण निवडणुकीचा प्रचार, जाहीरनामा, घोषणा आणि त्याची जाहिरात याच्या पलीकडे येऊन वस्तुस्थितीला सामोरे जाऊया. आता विश्वास पाठक सरांनी सांगितलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी असते ती अशी परत एका दिवसामध्ये जात नाही. मी तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांनी आपल्या देशाला येऊन जे आवाहन केलं त्याच्यानंतर जवळपास 21 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आपल्या शेअर मार्केटमधून बाहेर गेली. हे आर्थिक आकडे आहेत, हे हायपोथेटिकल नाही. मी पुन्हा सांगतो, तुम्ही क्रॉस चेक करा, वस्तुस्थिती तुम्ही मांडा. आणि गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये भारतीय कंपन्यांनी 20 अब्ज डॉलर गुंतवायचा शब्द दिला आणि 10 अब्ज डॉलर तर एक अदानी ग्रुप गुंतवतोय. म्हणजे 30 अब्ज डॉलर भारतामधून अमेरिकेत गुंतवले जात आहेत. ह्याचा डंका अमेरिकन एम्बसी वाजवते, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री याचा डंका वाजवतायत. आणि माझ्या देशामधल्या लोकांना मात्र तुम्ही परदेशात फिरायला जाऊ नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा आणि खाद्यतेल कमी खा असं सांगताय. बाहेर जायलेली इन्व्हेस्टमेंट थांबवा ना. तुमचे मित्र आहेत ना अदानी, 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करतायत, त्यांना थांबवा. तेवढे डॉलर वाचतील, इथं गुंतवणूक करा म्हणा, इथं रोजगार उपलब्ध होतील. पण
सर्वसामान्य माणसाला देशभक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर त्याच्या जीवनावश्यक वस्तू, डिझेल हे आमचं जीवनावश्यक आहे, त्याशिवाय पेरणी होणार नाही, खाद्यतेल आम्हाला जीवनावश्यक आहे, इथं तुम्ही आम्हाला काटकसर करायला सांगताय. मात्र फॉरेन इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणू शकत नाही, बाहेर जाणारी थांबवू शकत नाही, तुमच्या मित्राला इन्व्हेस्ट करण्यापासून थांबवू शकत नाही. हे ना आमच्या रुपयाचं अवमूल्यन होतं आणि रुपयाचं अवमूल्यन झालं की क्रूड ऑइलसाठी आम्हाला जास्त डॉलर मोजावे लागतात. क्रूड ऑइलला जास्त डॉलर मोजले की आमच्या बांधवाला 2 दिवसामध्ये 4 रुपयाचा लिटर मागे फटका बसला. 1 लिटर डिझेल पेट्रोल 4 रुपयानं मागलं तर दुधाचे दर असतील, भाजीपाल्याचे दर असतील, किराणा मालाचे दर असतील की प्रत्येक वस्तू या महागल्या जातात. सर्वसामान्यांच्या पोटावर त्यानं गदा येते आणि हा देश आता अर्थशास्त्रीय दृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. यांच्याच भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत, ते काल सांगलीमध्ये बोलताना म्हणाले की हरमुज सामुद्र दोन्ही आता उघडली जाते की बंद होते याच्याशी देणं घेणं नाही. मोदी साहेब आता परदेशात गेले आणि हरमुज सामुद्र दोन्हीच्या खालून पाईपलाईन टाकून आता इथं इंधन आणणार आहेत. माझं पाठक सरांना प्रश्न विचारायचा आहे मला की गोपीचंद पडळकरांनी जी पाईपलाईनची घोषणा केली ती पाईपलाईन खरंच होणार आहे का, तिचं काम कुठपर्यंत आलं आणि ती झाल्यानंतर आपल्याला कधीपर्यंत तेल मिळणार आहे याची माहिती भाजपाच्या प्रवक्त्यांनी द्यावी. आपण भाजपच्या प्रवक्त्यांकडे येऊया. कसं आहे, ठीक आहे, आपण उत्तर घेऊया. विश्वास पाठकजी, थोडक्यात मला श्रेयस देशमुख यांच्याकडे पण जायचं. हनुमानजी आणि श्रेयस दोघांना सांगतो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा आहे की विदेशामधनं कंपनीमध्ये डायरेक्ट प्रायमरी मार्केटमध्ये येतात, त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI म्हणतात. जी अदानींनी अमेरिकेत केली आहे. हनुमानजी तुम्ही जे म्हणतात त्याला ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट म्हणतात. नम्रताजी, बरं, डोंट कन्फ्युज, त्याला ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर हे जे म्हणतात पैसे जातात तर डायरेक्ट तुमच्या गंगाजेमध्ये अडवत नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा परमनंट नेचरचा असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ONGCचा उल्लेख केला. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड देखील नेहरूंनी चालू केली होती, MTNL देखील नेहरूंनी चालू केली होती, BSNL देखील नेहरूंनी चालू केली होती. त्यामुळे उगाच याचा बुद्धिभेद करण्याचा काही अर्थ नाही. राहायला प्रश्न समुद्राखालून तेल वाहिनी टाकण्याचा, तर हा प्रयत्न चालूच आहे, आज न उद्या होणारच आहे. गोपीचंद पडळकर कशाबद्दल बोलतात ते मला माहित नाही. आणि राहिला प्रश्न की विश्वास पाठकजी, साधारण तुमचा मुद्दा लक्षात आला, पण आय एम सॉरी, काहीतरी नेटवर्कचा ग्लिच दिसतोय, तुमचा आवाज पूर्ण पोहोचत नाही आमच्यापर्यंत. थोड्या वेळाने मी येते आपल्याकडे, थोडंसं नेटवर्क सेटल झालं की. श्रेयसकडे जाऊया. श्रेयस, आत्ता एक सगळ्यात मोठा इथे कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे होर्मुझमधला ब्लॉकेड. आणि होर्मुझमधला ब्लॉकेड नजीकच्या काळात, जवळच्या काळात उठण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. मध्यंतरीच्या काळात आपण इराणसोबत बरीच शिष्टाई केलेली होती आणि त्यांनी इंडियन फ्लॅगची जहाजं तिथून सोडण्यासाठी परवानगी दिली होती, जे परत सगळं गडगडलेलं आहे, गुंडाळलेलं आहे. आपल्या काही जहाजांवर हल्ले सुद्धा झाले. 49% आपलं क्रूड ऑइल ज्या भागातनं येतं तो भाग सध्या बंद आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो उघडण्यासाठी काय केलं पाहिजे, काही करू शकतो का आपण, आपली केपेबिलिटी आहे का? आणि दुसरं म्हणजे आपण हे जे नवे काही कॉन्ट्रॅक्ट्स केलेले आहेत ते पुरेसे आहेत का, तो तेल साठा किंवा त्याच्या जवळपास जाणारे तरी आहेत का, तो जो तिथे एक स्लॅग आलेला आहे तो भरून काढण्यासाठी? ओके, सुरुवातीला मी माफी मागतो, माझा शब्द चुकला होता, करेक्ट केलं माझं. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नव्हतं म्हणायचं, मला इक्विटी म्हणायची होती. बरं, आणि आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. होर्मुझची सामुद्र दोन्ही प्रथम पाहता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाचे प्राइसेस किंवा गॅसचे प्राइसेस काय होतील हे आपल्या हातात नाही. बरोबर. काही ठरलेले कंट्रीज आहेत, ओपेक आहे, रशिया आहे, जे प्रोडक्शन करतात त्यांच्या हाताचे प्राइसेस आहेत आणि सप्लाय चेन डिमांडवर ते डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, होर्मुझची सामुद्र दोन्ही होर्मुझ स्ट्रेट आपण ओपन करण्यासाठी काही करू शकतो का? गव्हर्नमेंटकडनं प्रयत्न चालू आहे इंटरनॅशनल लेवलवर. भारताचे पंतप्रधान सध्या दुबईला गेले होते, त्याच्या आधी भारताचे फॉरेन सेक्रेटरी दुबईला गेले होते आणि तिथे पण त्यांच्या मीटिंग झाल्या. मुबादला नावाची जी कंपनी आहे की ज्यांनी आपल्या अंदमान निकोबार जवळ इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑइल अँड गॅस रिझर्व्ह मध्ये, त्यांच्या CEO सोबत त्यांची मीटिंग झाली. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आता राहिली दुसरी गोष्ट, प्राइसेस ऑइल रिझर्व्ह किंवा ऑइल किंवा गॅसचे प्राइसेस जे 3 महिन्याखाली $70 ते $75 होते, ते आता जवळपास $120 झाले, जवळपास दुप्पट झालेले आहे. आणि होर्मुझ मधनं तुम्ही म्हटल्याप्रमाणे 45 to 50% आपले ऑइल आणि गॅस यायचा आपली एनर्जी सिक्युरिटीसाठी. पण आता आपण जवळपास 40 दुसऱ्या देशांकडनं घेतो. पण त्याच वेळेस हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की क्रूड ऑइल प्राइसेस जे
$120 आता झालेले आहे, हे फक्त आपण आपले ट्रान्सपोर्ट किंवा रिफायनरी किंवा इन्शुरन्स या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कन्सिडर नाही करत. त्यांच्या किमती आपण त्याच्यामध्ये धरत नाहीत. उदाहरणार्थ आपण रशियाकडनं जर एखादं ऑइलचं टँकर घेतलं तर ते रशियामधनं इथे येईपर्यंत त्याची प्राइस किती होईल. तेच ऑइल टँकर सौदी अरेबिया किंवा दुबईमधनं जर भारतामध्ये आलं असतं तर किती वेळात आलं असेल. किंवा त्या क्रूडची कॅपॅसिटी किंवा रिफाइनमेंट कशी असेल. उदाहरण द्यायचं झालं तर व्हेनेझुएला मधनं येणारं क्रूड ऑइल रिफाईन करण्याची कॅपॅसिटी फक्त कोचीमध्ये आणि रिलायन्सचे जे रिफायनरी आहे गुजरातमध्ये, या 2 रिफायनरीमध्येच ती कॅपॅसिटी आहे. बाकीच्या 21 रिफायनरीमध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या आता, आणि जे ऑइल प्राइसेस आणि पेट्रोल डिझेल प्राइसेस भारतामध्ये आहेत जे की डबल व्हायला पाहिजे, ते पण गव्हर्नमेंटने ते नाही केलेले, अजूनही कंट्रोलमध्ये आहेत आपल्याकडे. तर तसं पाहिलं तर आता जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर सप्लाय चेन जरी कंटिन्यू असेल पण प्राइसेस आपल्या हातात नाहीयेत हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. आणि उद्या जर किमती वाढल्या तर त्याचा परिणाम पूर्ण सप्लाय चेनवर होईल, त्याचा परिणाम शेतीवर होईल, त्याचा परिणाम फूड सिक्युरिटीवर होईल, त्याचा परिणाम ह्युमन सिक्युरिटीवर होईल, आणि वेगवेगळ्या जे मानवी पैलू आहेत दैनंदिन जीवनातले या सगळ्यांवर त्याचा परिणाम. अगदी नाही. आणि या सगळ्यामुळे एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, तर पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे आपल्याला त्या मार्गावरती. एक नागरिक म्हणून युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो, आपल्याला आपल्या नेहमीच्या आयुष्यात तसंच केलं पाहिजे. पेट्रोल डिझेल किंवा नैसर्गिक रिसोर्सेस आपल्याला जपून वापरले पाहिजेत. दुसरी गोष्ट, आत्ता या घडीला तेलाच्या बाबतीत आपण काय करू शकतो, तर केंद्र सरकारने नवीन देशांशी त्यांच्याशी करार केलेले आहेत. तिकडनं तेल आपल्याला येत आहे, आणि हा जो आखातामधून जो तेलाचा खड्डा पडलेला आहे तो खड्डा भरण्याचा प्रयत्न केंद्राकडनं केला जातो. तो खड्डा पूर्णपणे भरलेला आहे का, तर कदाचित नाही. पण आपल्यावरती तेलाचं संकट खूप गहिरं आहे का, या घडीला तरी दिसतंय तेवढं गहिरं नाहीये. पण एक नक्की, तुटवडा थोड्याफार प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीये, अनेक ठिकाणी पेट्रोल पंप, CNG पंप हे बंद आहेत. हेही दुसऱ्या बाजूचं वास्तव आहे. पॅनिक क्रिएट करायचं नाही हे आपण समजू शकतो, पण त्याच वेळेला कुठेतरी वास्तवाची थोडीशी जाणीव आपण देशातल्या नागरिकांना होऊन दिली पाहिजे, त्यांना करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांची पावलं सुद्धा त्या मार्गावरती पडू शकतील. हीच एक छोटीशी अपेक्षा आहे. बाकी या सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहतील. आगामी काळामध्ये होर्मुझमधला ब्लॉकेड पण उठेल अशी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.